नमस्कार मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर। आणि आज मी एक व्हिडिओ घेऊन आलोय ज्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की मनोज जरांगे पाटलांनी जे आरक्षण मागितले ते आरक्षण मागताना त्यांनी काय म्हटलेलं आहे की मराठ्यांना फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, ओबीसी शिवाय इतर कोणत्याही प्रकारचं आरक्षण आम्ही घेणार नाहीत, स्वीकारणार नाहीत। म्हणजे 50% मधून ओबीसीतलं आरक्षणच फक्त असेल तर तुम्ही ते द्या, अन्यथा नको। असं म्हणण्यामागे काय कारण आहे बरं? असं म्हणण्यामागे खूप मोठं कारण आहे, कारण आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्याचे जे प्रयत्न झाले ते सगळे प्रयत्न फसलेले आहेत। कारण याच्यापूर्वी एससीबीसी मधून दिलेलं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। म्हणजे मराठ्यांना इतर कोणत्याही पद्धतीने दिलेलं आरक्षण टिकत नाही। मग ओबीसी मधूनच आरक्षण घेतलं तर अशी काय गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मराठ्यांचं आरक्षण टिकू शकतं? तर बघा, याच्या मागे खूप मोठं कारण आहे की मराठ्यांना ओबीसीतून का आरक्षण पाहिजे। हे कारण समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला ओबीसींना आरक्षण कसं मिळालं हे समजून घ्यावं लागेल। पण तत्पूर्वी मी सगळ्या दर्शकांना एक विनंती करतो की बघा, ओबीसी असतील किंवा मराठी असतील तर आपण सगळे एक आहोत, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुही किंवा दुफळी नाही आणि आपण एकमेकांना एकमेकांच्या न्याय हक्क देण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करणार आहोत। या निर्मळ मनाने हा व्हिडिओ पहा, नाहीतर उगीच खाली व्हिडिओ पूर्ण न पाहताच काहीतरी कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्स ज्याचा काही संबंध नसतो आणि दुसरे त्यावर पुन्हा काहीतरी प्रति कमेंट्स टाकतात आणि त्यामुळे वातावरण दूषित होतं। तर असं होऊ देऊ नका। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे काही सांगणार आहे व्हिडिओमध्ये ते मनोज जरांगे पाटलांनी तसं का म्हटलं याचं कारण देणार आहे आणि त्याच्यामुळे हे वैयक्तिकरित्या मी असं सांगतोय असं नाही, तर हे त्यांची कारण आहेत की त्यांनी ओबीसीतूनच का मागितले। तर बघा, पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ओबीसीला आरक्षण कसं मिळालं। तर ओबीसीला आरक्षण कसं मिळालं? 1979 ला जनता पार्टीचं सरकार असताना मोरारजी देसाई यांनी काय केलं? मंडल आयोगाची स्थापना केली। 1980 ला मंडल आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि अहवाल सादर करताना मंडल आयोगानं एकूण 3743 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला। पहा किती जातींचा? 3743 जातींचा। पण एका वर्षामध्ये 3743 जातींचा अभ्यास करणं मंडल आयोगाला शक्य होतं का? तर हे मुळीच शक्य नव्हतं। कारण 3743 जातींचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण भारतात फिरण्यासाठी त्यांना भरपूर कालावधी लागला असता। मग वर्षभरातच त्यांनी हा अहवाल कसा दिला? तर अहवाल देताना त्यांनी काय केलं? ढोबळमानानं ब्रिटिशकालीन जनगणनेचे जे कागदपत्र होते किंवा डॉक्युमेंट्स होते त्या ब्रिटिशकालीन जनगणनेच्या आधारे अहवाल तयार केला। त्यामध्ये त्यांनी ओबीसी ठरवण्यासाठी किंवा इतर मागास प्रवर्ग ठरवण्यासाठी 11 निकष दिलेले होते। हे 11 निकष होते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावर। यामध्ये महत्त्वाचे निकष काय होते? तर महत्त्वाचा एक निकष होता की या प्रवर्गामध्ये असलेल्या सर्व जाती ह्या काय आहेत? तर श्रमावर आधारित, म्हणजे उपजीविकेसाठी श्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या जाती असल्या पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। नंबर 2 चा मुद्दा काय होता याच्यामध्ये? तर की या जातींमध्ये जे लग्न होत आहेत ते लग्न 17 वर्षापेक्षा लहान वयात मुलींचे लग्न होत आहेत का? आणि जर 25% लग्न 17 वर्षापेक्षा कमी वयात होत असतील मुलींचे तर त्यांना विशेष मागास प्रवर्ग मानण्यात यावं। त्याचबरोबर या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त दूर जावं लागतंय का? आणि त्याच्यानंतरचा एक मुद्दा होता की यांचं उत्पन्न किती आहे। तर बघा, हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे ढोबळमानानं संपूर्णतः ओबीसींना लागू पडतात आणि म्हणून मग ढोबळमानाने काढलेला हा अंदाज आणि त्याचबरोबर जे ब्रिटिशकालीन जनगणना आहे या दोन गोष्टींच्या आधारे ओबीसींना आरक्षण लागू झालं। कधी लागू झालं? 1990 ला केंद्रामध्ये व्हीपी सिंग असताना लागू झालं। म्हणजे पहा, हे मंडल आयोगाची स्थापना सुद्धा गैर काँग्रेसी सरकारने केली आणि मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना आरक्षण सुद्धा लागू गैर काँग्रेसी सरकारने केलेलं आहे। याच आरक्षणाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 1994 ला झाली, 93-94 ला शरद पवार असताना। पण आता मूळ मुद्दा इथे येतो की अशा प्रकारे ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे। म्हणजे ओबीसींना आरक्षण देताना सामाजिक मागासलेपणा किंवा शैक्षणिक मागासलेपणा किंवा आर्थिक मागासलेपणा यांचा काटेकोरपणे अभ्यास न करता, जनगणना न करता, केवळ ब्रिटिशकालीन जनगणनेच्या आधारावर, म्हणजे 1931 ची पायाभूत धरण्यात आली होती या मंडल आयोगाने, आणि त्याचबरोबर ढोबळमानानं जे 11 निकष ठरवले होते त्या निकषावर आधारित ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे। मग आता 2003 ला, आता तुम्हाला खरं कारण सांगतोय की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी का म्हटलंय? तर 2003 ला आपल्या इथं एक आयोग लागू करण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तो होता खत्री आयोग। मग खत्री आयोगानं 2003 ला
या मराठ्यांचं किंवा मराठा जातीचं सगळं अभ्यास करून शासनाला 2004 ला अहवाल सादर केला आणि 2004 ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे यांनी काय केलं, हा अहवाल स्वीकारला। या अहवालामध्ये साधारणतः मराठ्यांच्या 3 जाती मानल्या होत्या, त्यापैकी 2 जातींना ओबीसी मध्ये समावेश करून घेतला मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी। कोणत्या तर पहा, मराठ्यांच्या 3 जाती कोणत्या मानल्या होत्या, कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा, अशा 3 एकंदरीत खत्री अहवालानं आपल्या याच्यामध्ये जाती मांडलेल्या होत्या। त्यापैकी कुणबी मराठा यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं, त्याचबरोबर मराठा कुणबी यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं। पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना मात्र कुणबीमध्ये समावेश करण्याचं किंवा त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं टाळलं। मग आता मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी जर ओबीसी मधूनच मराठ्यांचं आरक्षण मागितलं असेल तर मराठ्यांचं आरक्षण ओबीसीतून दिलं तरच टिकू शकतं। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे 2003 चा खत्री अहवाल आहे। काय होईल माहितीये का, जर समजा आता आपण सरसगट मराठ्यांना कुणबी अहवाल म्हणजे कुणबी प्रमाणपत्र दिलं तर यांना असं म्हणता येईल की 2003 ला ज्या जातींचा समावेश कुणबीमध्ये झाला त्याच्यामध्ये मराठ्यांच्याच 2 असलेल्या जाती कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांचा समावेश झाला। फक्त मराठा जात टाळली होती। तत्कालीन सरकारने ती का टाळली की तर त्यांची एक चूक झाली असेल किंवा त्यांनी काही कारणास्तव टाळली असेल। ती टाळलेली जात फक्त आता कुणबीमध्ये आम्ही समाविष्ट करत आहोत। म्हणजेच मराठा समाजाला नव्यानं मागासलेपण सिद्ध करण्याची, आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्याचं किंवा सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याची कोणती आवश्यकता राहणार नाही। तुम्ही कोणत्याही कोर्टात गेलात सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या तरी तिथं सुद्धा एकच गोष्ट सांगण्यात येईल की 2 जाती घेतल्या, एक राहिली होती, तिला फक्त आम्ही आता समावेश केलेला आहे। म्हणजे जरांगे पाटलांनी अशा प्रकारची मागणी करण्याचा एकमेव उद्देश आहे की जर मराठ्यांना कुणबीमध्ये टाकलं तर 2003 च्या खत्री अहवालानुसार आणि मंडल आयोगाच्या अहवालानुसार दोन्हीनुसार मराठा समाज हा तिथं पात्र ठरतो। कारण आताही मराठा समाजातील बहुसंख्य लोक हे श्रमावर आधारितच काम करतात उपजीविकेसाठी। दुसरी महत्वाची गोष्ट, अजूनही ग्रामीण भागामध्ये सगळीकडे पाण्यासाठी वणवण आहेच, अर्धा काय 4-4, 5-5 किलोमीटर फिरावं लागतंय। आर्थिक मागासलेपण तर आहेच, ते सांगण्याची गरज नाही। म्हणजे एकंदरीत कुणबीमधून जर मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर ते टिकणारं आहे आणि ते मंडल आयोगानुसार आणि खत्री आयोगानुसार दोन्हीनुसार निकषात बसणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्यानं याच्यात काहीही करण्याची गरज नाही, अशा प्रकारे आपल्याला इथं सांगता येईल। आणि म्हणूनच जरांगे पाटलांनी हे फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं असं सांगितलेलं आहे। जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थांबतो इथं, धन्यवाद।